प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत गैरप्रकार, कळवण तालुक्यातील भादवण गावात खळबळ। पीएम किसान योजनेचे 181 बनावट मुस्लिम लाभार्थी। 5 एकर किंवा त्यापेक्षा कमी शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते। या योजनेअंतर्गत कळवण तालुक्यातील भादवण गावातील लाभार्थ्यांमध्ये 181 बोगस मुस्लिम लाभार्थी असल्याचे समोर आले आहे। त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। कळवण तालुक्यात तसेच भादवण गावात या बोगस लाभार्थ्यांचे कुठेही घर किंवा शेत जमीन नसताना सुद्धा तालुक्यातील भादवण गावातील रहिवासी दाखवत पीएम किसान योजनेचे पैसे संबंधित बोगस लाभार्थ्यांनी लुटले आहेत। या 181 बोगस लाभार्थ्यांनी 1 सप्टेंबर 2020 पासून पीएम किसान योजनेसाठी नोंदणी केल्याचे आढळून आले आहे। तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत त्यांना मंजुरी मिळून दिनांक 12 नोव्हेंबर 2020 रोजी त्यांच्या खात्यात या योजनेचा पहिला हप्ता जमा झाला आहे। शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी पीएम किसान योजना सुरू केली आहे। त्या अंतर्गत लाभार्थ्यांना प्रतिवर्षी 6,000 रुपयांचे आर्थिक अनुदान देण्यात येत असते। या योजनेत भादवण गावातील 158 शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे। भादवण गावातील सदर यादीत 181 बोगस लाभार्थ्यांच्या नावाची नोंदणी झाली असून याबाबत ई-केवायसी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे। यामुळे योजनेत गैरप्रकार झाल्याचे समोर आले असून या प्रकरणी चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी भादवण येथील शेतकऱ्यांनी केली आहे। याबाबत आमदार नितीन पवार, सहाय्यक जिल्हाधिकारी अकुनुरी नरेश, तहसीलदार रोहिदास वारुळे, तालुका कृषी अधिकारी मिनल म्हस्के यांना ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे। कळवण पासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या भादवण गावात मुस्लिम धर्माचे एकही कुटुंब वास्तव्यास नाही, परंतु 181 नावे सदर यादीत मुस्लिम समाजाची दाखवली गेली आहेत की जे बोगस लाभार्थी भादवण गावातील रहिवासी दिसत आहेत। या गावामध्ये एकही मुस्लिम समाजाचा ना शेतीचा सातबारा ना घराचा अवतारा, तरी पण एवढ्या मोठ्या प्रमाणात अशा लाभार्थ्यांची नोंदणी कशी झाली असा सवाल उपस्थित होत आहे। या गैरप्रकाराचे रॅकेट परराज्यातून तर चालविले जात नाही ना, अशी चर्चा तालुक्यात जोरात आहे। याची व्याप्ती अख्ख्या महाराष्ट्रभर तर नाही ना, जर असे असेल तर मोठा गैरप्रकार समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही। मराठी केसरी न्यूज ब्युरो, कळवण। दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।